शब्दसमूहाबद्दल एक शब्द, ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे अतुलनीय. आधी जन्मलेला, अग्रज. फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण, अन्नछत्र किंवा सदावर्त. शब्दातून व्यक्त करता न येण्यासारखे, अवर्णनीय. लहान बाळाला झोपवण्यासाठीचे गाणे, अंगाई गीत. अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट, अनपेक्षित. नाटकात, चित्रपटात काम करणारा, नट किंवा अभिनेता. कमी आयुष्य असणारा, अल्पजीवी. अंग राखून काम करणारा, अंगचोर. आग विझवणारे यंत्र, अग्निशामक यंत्र. खूप पाऊस पडणे, अतिवृष्टी. मागून जन्मलेला, अनुज. स्वतःचाच फायदा पाहणारा, अप्पलपोटा. सुरक्षिततेचे दिलेले वचन, अभय. ज्याची कमतरता भासते ते, अभाव. विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे केलेले गैरकृत्य, अतिक्रमण. कधीही नाश न पावणारे, अविनाशी. आतल्या आत चालणारा, आंतरिक. विराजमान झालेला, अधिष्ठित. शिष्टाचार म्हणून पाळलेले, औपचारिक. अगदी पूर्वीपासूनचे राहणारे, आदिवासी. हत्तीच्या पाठीवर बसण्यासाठी केलेली जागा, अंबारी. पारशी लोकांचे प्रार्थनास्थळ, अग्यारी. लग्नात द्यावयाची भेट, आहेर. ज्याचा विवाह झाला नाही असा, अविवाहित. आकाशातील ताऱ्यांचा पट्टा, आकाशगंगा. घरदार नसलेला, उपऱ्या. सतत पैसा खर्च करणारा, उधळ्या. ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा, उपकृत. ईश्वर नाही असे मानणारा, नास्तिक. थोड्यावर संतुष्ट असणारा, अल्पसंतुष्ट. पायापासून डोक्यापर्यंत, आपादमस्तक. पूर्वी कधी घडले नाही असे, अभूतपूर्व. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, आसेतू, हिमाचल. कुस्ती खेळण्याची जागा, आखाडा, तालीम किंवा हौदा. अवकाशात प्रवास करणारा, अंतराळवीर. जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे, आभास. ज्याचा विसर पडणार नाही असा, अविस्मरणीय. जे साध्य होणार नाही ते, असाध्य. अग्नीची पूजा करणारा, अग्निपूजक. स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र, आत्मवृत्त किंवा आत्मचरित्र. रोपांची लागवड करण्यासाठी तयार केलेली जागा, आवण. लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत, आबालवृद्ध. ज्याच्यापासून बोध घेता येईल अशी व्यक्ती, आदर्श. आईच्या वडिलांचे गाव, आजोळ. ज्याला जरा व मरण नाही तो, अजरामर. एखाद्याच्या मागून जाणारा, अनुयायी. शापापासून सुटका, उशाप. उदयाला येत असलेला, उदयोन्मुख. जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहू शकणारा, उभयचर.
नदीची सुरुवात होते ती जागा उगम. पहाटेपूर्वीची वेळ उषक काल. वाटेल तसा पैसा खर्च करणे उधळपट्टी. शिल्लक राहिलेले उर्वरित. दुसऱ्याला काहीही सहज देणारा उदार. हळूहळू घडून येणारा बदल उत्क्रांती. लोकांमध्ये मिळून मिसळून न राहणारा एकलकोंडा. कार्यात तत्पर असणारा कार्यतत्पर. सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष. सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय कामधेनू. मासे पकडणारा कोळी. कैदी ठेवण्याची जागा कारागृह किंवा तुरुंग. कविता करणारा कवी. कविता करणारी कवयित्री. कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा कर्तव्यदक्ष. कथा लिहिणारा कथाकार. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ. केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न. धान्य साठवण्याचे ठिकाण गोदाम किंवा कोठार. मनातल्या मनात होणारा त्रास कोंडमारा. एकदम बदल घडवून आणणारा क्रांतिकारक. आकाशात गमन करणारा खग किंवा पक्षी. जन्मापासून श्रीमंत असणारा गर्भश्रीमंत. देवाची मूर्ती असते तो देवालयातील भाग गाभारा. गाईला चरण्यासाठी राखलेलं रान गायरान. गुणांची कदर करणारा गौरव गुणगौरव. हिंडून करावयाचा पहारा गस्त. आकाशाला भेद करणारा गगनभेदी. मोठ्याने केलेले पाठांतर घोकमपट्टी. न सांगता येणारा आगंतुक. हत्तीला ताब्यात ठेवण्याचे साधन अंकुश. फिरती जनावरे कोंडून ठेवण्याचे ठिकाण कोंडवाडा. 9 दिवस टिकणारा ताप नवज्वर. चहाड्या करणारा चहाडखोर. चिरकाल जगणारा चिरंजीवी. चारही रस्ते एकत्र येतात ती जागा चौक किंवा चौहाटा. मानवाच्या पाप पुण्याचा हिशोब ठेवणारा चित्रगुप्त. 4 पाय असणारे चतुष्पाद. गाडीच्या चाकांनी पडलेली वाट चाकोरी. ज्याच्या हाती चक्र आहे असा चक्रपाणी. सैन्याची चक्राकार केलेली रचना चक्रव्यूह. चंद्राप्रमाणे मुख असणारी चंद्रमुखी. भाताची लावणी करताना म्हणायची गाणी चकवे. चिंतिलेले देणारा चिंतामणी. जाणून घेण्याची इच्छा असणारा जिज्ञासू. तप करण्याची जागा तपोवन. घोडे बांधण्याची जागा पागा किंवा तबेला. किल्ल्याच्या भोवतीची भिंत तट. तांब्याच्या पत्रावर लिहिलेला लेख ताम्रपट. 3 रस्ते एकत्र येतात ती जागा तिठा.
3 महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे त्रैमासिक, 2 बोटांचे माप, तसू, अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी, दोन्ही बाजूने बोलणारा दुतोंडी, जहाजांना दिशा दाखवणारा मनोऱ्यावरील दिवा दीपस्तंभ, नशिबावर विश्वास ठेवून जगणारा दैववादी, उपेक्षित राहिलेले दलित, एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे धर्मांतर, विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा ध्येयनिष्ठ, पाण्यात राहणारे जलचर, गावच्या निवाड्याची जागा चावडी, जग जिंकणारा जगज्जेता, जीवाला जीव देणारा जिवलग, जेथे जन्म झाला ती जागा जन्मभूमी, विजय मिळवणारा जेता, सोसाट्याचा वारा झंझावात, पटकन पेटणारे ज्वालाग्राही, नारळाच्या झाडाची पाने झावळा, अतिशय गरीब व्यक्ती दरिद्री नारायण, नाणी तयार करण्याचा कारखाना टाकसाळ, 2 नद्यांमधील जागा दुआब, खूप दानधर्म करणारा दानशूर, 2 वेळा जन्मलेला द्विज, 3 बाजूनी पाणी असलेला प्रदेश द्वीपकल्प, तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट दंतकथा, देशाची सेवा करणारा देशसेवक, सतत काम करणारा दीर्घोद्योगी, भरपूर आयुष्य असणारा दीर्घायुषी, 2 भाषा जाणणारा दुभाषी, सागरातील किल्ला दुर्ग, घरदार नष्ट झाले आहे असा निर्वासित, लिहिता वाचता येणारा साक्षर, आकाशातून ऐकू येणारी वाणी आकाशवाणी, कशाची अपेक्षा नसणारा निरपेक्ष, ज्याला लाज नाही असा निर्लज्ज, पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत नखशिकांत, नाटकात भूमिका करणारा नट, देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप, नाटक लिहिणारा नाटककार, होडी चालवणारा नावाडी नाखवा किंवा नाविक, ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक, पाण्याखालून चालणारी बोट पाणबुडी, समोरासमोरील कुंपणामुळे तयार होणारी शेतातील वाट पाणंद, आजारी लोकांची शुश्रूषा करणारी परिचारिका, पायी जाता येईल अशी वाट पाऊलवाट, दुसऱ्याच्या जीवावर जगणारा परोपजीवी, लोखंडाचे सोने करणारा काल्पनिक दगड परीस, एकमेकांवर अवलंबून असणारे परस्परावलंबी, हिरव्या रंगाचे रत्न पाचू, फुकट पाणी मिळण्याचे ठिकाण पाणपोई,
कठोर हृदय असणारा, पाषाण हृदयी. पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे असे लोक, पूरग्रस्त. अर्थ समजून न घेता केलेले पाठांतर, पोपटपंची. विविध सोंगे घेणारा, बहुरूपी. ज्याला खूप माहिती आहे असा, बहुश्रुत. लग्न न करणारा, ब्रह्मचारी. बोलण्याची भाषा, बोलीभाषा. कोणतेही हत्यार जवळ नाही असा, निशस्त्र. कसलेही व्यसन नसलेला, निर्व्यसनी. स्वतःच्या फायद्याचा विचार न करता काम करणारा, निस्वार्थी. कोणत्याही पक्षाची बाजू न घेणारा, निपक्षपाती. ज्याला भीती नाही असा, निर्भय. मुलगा नसलेला, निपुत्रिक. कसलीच इच्छा नसलेला, निरीच्छ. अनेकांमधून निवडलेले, निवडक. दररोज ठरलेला कार्यक्रम, दिनक्रम. न्यायाच्या बाबतीत कठोर वागणारा, न्यायनिष्ठुर. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत, नांदी. 15 दिवसांचा काळ, पंधरवडा. कार्यक्रम पाहणारे, प्रेक्षक. म्हाताऱ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण, पांजरपोळ. 5 वडांचा समुदाय असलेली जागा, पंचवटी. पूर्वी जन्मलेले, पूर्वज. पाणी साचलेली जागा, पाणथळ. शत्रूला सामील झालेला, फितूर. वर्तमानपत्रात बातमी देणारा, बातमीदार. वारस नसलेला, बेवारस. चारही बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश, बेट. भूकंपाने ज्यांचे नुकसान झाले आहे असे लोक, भूकंपग्रस्त. भांडण उकळून काढणारा, भांडकुदळ. दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा, मनकवडा. माकडाचा खेळ करून दाखविणारा, मदारी. वाडवडिलांपासून मिळालेले, वडिलोपार्जित. चांदण्या रात्रीचा पंधरवडा, शुक्ल पक्ष. हृदयाला भिडणारे, हृदयस्पर्शी. जिथे अवकाश जमिनीवर टेकल्यासारखे दिसते ती काल्पनिक रेषा, क्षितिज. थोडा काळ टिकणारे, क्षणभंगूर. श्रम करून उपजीविका करणारा, श्रमजीवी. बोधपर वचन, सुभाषित. मरण पावलेल्यांची आठवण राहावी म्हणून बांधलेली वास्तू, स्मारक. हाताने लिहिलेले, हस्तलिखित. देशासाठी प्राणार्पण केलेला, हुतात्मा. अतिशय श्रद्धावान मनुष्य, श्रद्धाळू. भाषण ऐकणारे, श्रोते. स्तुती करणारा, भाट. निरर्थक सांगितलेल्या गोष्टी, भाकड कथा. जमिनीवर राहणारा, भूचर. प्रेताला दिलेली मंत्रविरहित अग्नी, भडाग्नी. सपाट जमिनीवरचा किल्ला, भुईकोट. हत्तीला काबूत ठेवणारा, माहूत.
महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे मासिक, मोजकेच बोलणारा, मितभाषी, उपकाराखाली दबून गेलेला, मिंधा, मोजकाच आहार नेमाने घेणारा, मितहारी, मूर्ती घडविणारा, मूर्तिकार, मूर्तीचा भंग करणारा, मूर्तिभंजक, हरिणासारखे डोळे असणारी, मृगाक्षी किंवा मृगनयना, मृत्यूवर विजय मिळवणारा, मृत्युंजय, लग्न झालेल्या मुलीच्या आईवडिलांचे घर, माहेर, लोकांची आवडती व्यक्ती, लोकप्रिय, लिहिण्याची हातोटी, लेखनशैली, लग्नासाठी जमलेले लोक, वऱ्हाडी, भाषण करणारा, वक्ता, वनात राहणारे लोक, वनवासी, अरण्याची शोभा, वनश्री, इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन, वतन, गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा, वावटळ, वनात राहणारे प्राणी, वनचर, नवऱ्या मुलाची आई, वरमाई, बैलाच्या मानेवरील उंचवटा, वशिंड, मन हरण करणारा, मनोहर, पिकाची राखण करण्यासाठी घातलेला मांडव, मचाण, घरातले मधले दालन, माझघर, अनेक ठिकाणी हिंडून मिळालेली भिक्षा, माधुकरी, जिचे डोळे मदिरेप्रमाणे धुंद करणारे आहेत अशी मदिराक्षी, योग करण्याची जागा, योगशाळा, सूर्योदयापूर्वीचा काळ, रामप्रहर किंवा पहाट, लोखंडाच्या वस्तू बनविणारा, लोहार, डोंगरात कोरलेले मंदिर, लेणी, लोकांचे नेतृत्व करणारा, लोकनायक, पती मरण पावला आहे अशी स्त्री, विधवा, ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष, विधुर, संकट दूर करणारा, विघ्नहर्ता, विद्वान स्त्री, विदुषी, रणांगणावर आलेले मरण, वीरमरण, विमान चालविणारा, वैमानिक, विष्णूची भक्ती करणारा, वैष्णव, भाषण करण्याची उंचावरील जागा, व्यासपीठ, अरण्याचा राजा, वनराज, दगडावर कोरलेले कोरीवकाम, शिल्प, लढाईत शौर्याने लढणारी स्त्री, वीरांगना, दोन नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण, संगम, सत्याचा आग्रह धरणे, सत्याग्रह, लिहिता वाचता न येणारा, निरक्षर, सेवाभावी वृत्तीने काम करणारा, स्वयंसेवक, सूर्याचे उत्तरेकडे जाणे, उत्तरायण, कामधंदा न करता दुसऱ्याच्या जीवावर जगणारा, ऐतखाऊ, एकाच अवतारावर विश्वास ठेवणारा, एकेश्वरी, कार्यात गढून गेलेला, कार्यमग्न, कमळाप्रमाणे डोळे असणारी, कमलाक्षी किंवा कमलनयना,
कलेची आवड असणारा, कलाप्रेमी, दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा, कनवाळू, कानाला गोड वाटणारा, कर्णमधुर, कार्य करण्याचा प्रदेश, कर्मभूमी, कमी खर्च करणारा, कंजूस, कठोर शब्दांनी केलेला उपदेश, कान उघडणी, भाकरी करण्याची लाकडी परात, काथवट, बांगड्या बनविणारा, कासार, मडकी बनविणारा, कुंभार, ज्याला लाज नाही असा, निर्लज्ज किंवा कोडका, डोंगरात राहणारे लोक, गिरिजन, गुप्त बातम्या काढणारा, गुप्तहेर किंवा हेर, सापांचा खेळ करणारा, गारुडी, डोंगराच्या आतील पोकळ जागा, गुहा किंवा गुंफा, नेहमी घरात बसून राहणारा, घरकोंबडा, शक्य असेल त्याप्रमाणे, यथाशक्ती, रोजच्या हिशोबाची वही, रोज खरडा, जिचा पती जिवंत आहे अशी, सधवा, सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयानंतर दिसणारा प्रकाश, संधी प्रकाश, मोजता येणार नाही असे, अगणित, ज्याला कोणीही शत्रू नाही असा, अजातशत्रू, ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा, अजिंक्य, पायात काहीही न घालता चालणे, अनवाणी, ईश्वर आहे असा मानणारा, आस्तिक, ज्याला मरण नाही असा, अमर. आस्था कॉम्पिटिटिव्ह एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा.